सूत्र 208. तत्वं यथार्थमाकर्ण्य मंदः प्राप्नोति मूढताम् अथवा याति संकोच मूढः कोपी मूढवत्. संकुचित मनोवृत्तीच्या माणसाला शाश्वत सत्याची माहिती दिली तरी ती ऐकून तो मूढच राहतो. याउलट ज्ञानी माणूस वरपांगी मूढ असल्यासारखा वागतो, कारण तो आपली ज्ञानानुभूती प्रकट करू इच्छित नाही. नाथ सांगतात, संकुचित म्हणजे ज्यानं आपल्या सर्व भावना, वासना, आसक्ती आणि एकूणच अस्तित्व केवळ शरीरापुरतंच मर्यादित संकोचित ठेवलं आहे असा मूढ. त्याचं सगळं लक्ष, अवधान शरीर आणि त्याच्या वासनापूर्तीवरच केंद्रित असतं. त्याच्या वासनांची शृंखला कधीच खंडित होत नाही. तो आपल्या बुद्धीचा वापर केवळ भौतिक वासना पूर्ण करण्यासाठीच करतो. तो त्याच विषयात मग्न असतो. त्यानं त्याचं चित्त वासना, आसक्ती, अहंकार यांच्या पूर्ततेतच गुंतवलेलं असतं. त्याला फक्त भौतिक ज्ञानात आणि क्षणिक सुखात रस असतो. या दोन्ही गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या शाश्वत सत्याची अनुभूती देऊ शकत नाहीत याचं त्याला भान आणि ज्ञान नसतं. आणि कदाचित हे भान आलं तरी त्याचं ज्ञान करून घेण्याची त्याची इच्छा नसते. तो आपल्या संकुचित मनोवृत्तीच्या आवरणात स्वतःला सुरक्षित आणि सुखी मानत असतो. त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे पालथा घडा भरावा यासाठी त्याच्यावर पाणी ओतत राहण्यासारखं सर्वथा व्यर्थ आहे. तो वरपांगी व्यवहारात हुशार वाटला तरी ज्ञानी नक्कीच नसतो. मात्र ज्ञानी माणूस संकुचित मनोवृत्तीचा नसतो. वासना, आसक्ती आणि अहंकाराच्या मगर मिठीतून तो कधीच सुटलेला असतो. क्षणिक शारीरिक सुखप्राप्तीच्या कल्पनेपासून दूर गेलेला असतो. त्यातील फोलपणाचं त्याला भान आलेलं असतं. स्वतःतील चैतन्य तत्वाचं ज्ञान झालेलं असतं. त्यामुळे तो भौतिक सुखाच्या आसक्तीत अडकत नाही. परम आत्मज्ञानाचं अमृतपान केल्यावर त्याला भौतिक वासनापूर्तीत काय गोडी वाटणार? वरवर पाहता तो ह्या जगात वावरतो, इथले व्यवहारही पाळतो, इतके की त्याच्या आत्मभानाची इतरांना कल्पनाही येऊ नये. आतून पूर्णपणे निरासक्त, निरहंकारी होऊन तो ह्या जगाचे आणि ह्या जगातील व्यवहार करत राहतो, पण त्यात रमत आणि अडकत नाही. आसक्ती आणि अहंकारापासून पूर्णतः मुक्त झाल्यानं तो खऱ्या ज्ञानपूर्ण मुक्तीला प्राप्त होतो. हेच आत्मज्ञान, हाच खरा आत्मबोध, हेच आत्मज्ञानी माणसाचं लक्षण असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.